हॅलो एव्हरीवन, मी मुसळे सर. सगळ्यांचं आजच्या छोट्याशा लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, नुकतंच पुरवठा निरीक्षक ही जी काही ऑनलाईन एक्झाम आता काही दिवसांमध्ये होणार आहे, तर या परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. तर त्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी इंग्लिश विषयामध्ये आपल्याला एक्झॅक्टली पुढच्या 20 दिवसामध्ये काय करता येईल आणि काय केलं पाहिजे या संदर्भात आपल्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला थोडंसं सविस्तरपणे सांगतो. एक्झॅक्टली कोणकोणते टॉपिक या ठिकाणी एक्झाममध्ये अपेक्षित आहेत, त्याचबरोबर त्या टॉपिकची तयारी आपण कशा पद्धतीनं करू शकतो यावर आपल्याला विशेष करून बोलायचं आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत TCS किंवा IBPS मार्फत वेगवेगळ्या एक्झाम झालेल्या आहेत. ह्याच्यामध्ये नगर परिषदेची एक्झाम झालेली आहे, त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या काही एक्झाम झालेल्या आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी आपली तलाठी भरती आहे. अशा अनेक एक्झाम, महानगरपालिकांच्या काही एक्झाम झालेल्या आहेत, बरोबर आहे. जलसंपदा विभागाची एक्झाम झालेली आहे, PW डिपार्टमेंटच्या एक्झाम झालेल्या आहेत, काही इंजिनिअरिंगच्या काही डिपार्टमेंटच्या एक्झाम झालेल्या आहेत. तर अशा वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स या ठिकाणी ऑनलाईन मार्फत या ठिकाणी झालेल्या आहेत, तर या सगळ्या एक्झाम्समध्ये इंग्लिश हा विषय कॉमन होता, बरोबर आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण अगदी ठोसपणे मी सांगू शकतो की येणाऱ्या पेपरमध्ये कोणत्या घटकांवर आणि कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. कारण ज्यावेळेस तलाठी भरती किंवा अगोदरची जी काही पहिली फेज होती, तर त्यावेळेस या एक्झामचं कुठल्याही प्रकारचं आपल्याला जास्त आयडिया नव्हती, त्यामुळे खऱ्या अर्थानं संभ्रम होता. पण आता अगदी पिक्चर क्लिअर झालेलं आहे की या एक्झाममध्ये आयोगानं इथून मागं ज्या एक्झाम झालेल्या आहेत, तर त्या पेपर्समध्ये कोणकोणते घटक आणि कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत, प्रश्नांची लेव्हल काय आहे, प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत. त्यामुळे या माहितीच्या आधारे मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की ह्या गोष्टी उरलेल्या जे काही 20 दिवस आपल्याकडे आहे, या दिवसांमध्ये जर आपण व्यवस्थितपणे केलं, तर नक्की तुम्हाला या टॉपिकमध्ये म्हणजे इंग्लिश विभागामध्ये 25 पैकी 25 मार्क्स तुम्हाला पडू शकतात. लक्षात ठेवायचं. मग ते कसं, या सगळ्या गोष्टी आपण या पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, थोडंसं एकदा पुढं जायचं आहे आपल्याला. तर पुढे जाण्याच्या अगोदर तर हे जे एक्झाम्स आहेत, त्या एक्झामसाठी मी तुम्हाला काही एक छोटासा कोर्स आहे, या कोर्सकडे अगदी मी 5-10 मिनिटांमध्ये येणार आहे. तर नंतर आपण याच्याकडे येऊया. त्या अगोदर थोडासा सिलेबस आपण व्यवस्थितपणे समजून घ्या. काय हे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग याच्या अंतर्गत ही जी काही गट क ची जी काही पदं आहेत, 2023 मधली भरती आहे ही. आता 24च्या सुरुवातीला या ठिकाणी होते, लक्षात ठेवायचं. तर हिचं जे नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे, तर त्या नोटिफिकेशन प्रमाणे बघायचं. ही जी काही पुरवठा निरीक्षक आहे, तर ही जी एक्झाम आहे ही साधारणतः 3 दिवस चालणार आहे. म्हणजे 26, 27 आणि 28 लक्षात ठेवायचं. 26 फेब्रुवारी ते 28 फेब या दरम्यान ह्या 3 दिवसांमध्ये ही तुमची पुरवठा निरीक्षक ही एक्झाम आपली होणार आहेत. ते 3 सत्रांमध्ये, म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला मॉर्निंग, इव्हिनिंग आणि आपण जे मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग अशा 3 शिफ्टमध्ये, 9 शिफ्टमध्ये हा संपूर्ण पेपरचा जो काही एक्झाम आहे सगळे तुमची कंप्लीट होणार आहे. आणि उच्च स्तर लिपिक म्हणजे आपण वरिष्ठ लिपिक म्हणतो, ही एक्झाम 29 फेब्रुवारीला एकाच सत्रामध्ये कंप्लीट होणार आहे. लक्षात ठेवायचे. असे टोटल आपल्याला 10 सत्रांमध्ये ही एक्झाम आहे. तर निश्चितच आहे, काही विद्यार्थ्यांचे 26 तारखेला पेपर येऊ शकतो, काहींचा 27ला, काहींचा 28ला. पण हे 3च दिवस आहेत, त्यामुळे इतका फारसं काय याच्यामध्ये बदल होणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला आता काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवायच्यात की उरलेल्या दिवसांमध्ये, म्हणजे साधारणतः आज 7 तारीख आहे, बरोबर आहे का, आणि आपली 26 तारखेला एक्झाम आहे. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज आपण असं पकडा, आपल्याजवळ एक 18 ते 20 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. या 18 ते 20 दिवसांमध्ये इंग्लिशची तयारी करायची. आता निश्चितच आहे की ज्या सरळ सेवा आता गेल्या 5-6 महिन्यांपासून चालू आहेत, बरोबर आहे. तर या निमित्तानं महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांनी कुठे ना कुठे कुठल्या तरी टीचरच्या माध्यमातून, कुठे ना कुठे त्यांनी ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन क्लासेस केलेले असतील, किंवा जे विद्यार्थी ऑलरेडी राज्यसेवा, गटब, गटकसारखे एक्झामची तयारी करत आहेत, त्यांनी ऑलरेडी त्यांचे क्लासेस झालेले असतील, तर त्यांनीसुद्धा एक्झाम दिलेले आहेत. त्यामुळे एक्झॅक्टली जो कोर पार्ट आहे इंग्लिश ग्रामरचा, व्होकॅब्युलरीचा, तर हा बेसिकली विद्यार्थ्यांचा झालेला आहे. तर आता हे उरलेल्या दिवसांमध्ये पार लगेच नवीन बॅच जॉईन करा, नवीन सगळी तयारी करा, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं राहील. या सगळ्या गोष्टी या शेवटच्या स्टेजला 11th आवरला काफी शक्य नाही आहेत. त्यामुळे आपल्याला उरलेल्या दिवसांमध्ये, साधारणतः 20 दिवसांमध्ये, 15 ते 20 दिवसांमध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, आता नियोजन चांगल्या प्रकारे करायचं आहे. लक्षात ठेवा, ह्या पेपर्सनी, म्हणजे आता तुम्ही तलाठी भरतीचे सध्या मी पेपर रेकॉर्डिंग करतो या छोट्याशा कोर्समध्ये, एक गोष्ट जाणवते की इथं देतात आपल्याला की ग्रॅज्युएशन लेवल आहे तुमचे प्रश्न विचारल्याची 12वीची लेवल आहे. परंतु प्रश्न जर पाहिले ना मित्रांनो, तर अक्षरशः एक गोष्ट जाणवते, हे 12वीचे नाही, 8वीची सुद्धा लेवल नाही आहे.
ग्रामरच्या बाबतीत. हां, त्याच्यामध्ये जनरली काय होतं, ह्या 25 प्रश्नांपैकी 10, 12, 13 असे प्रश्न असतात की ते सगळ्यांना सुटतात. लक्षात ठेवा, ज्याला काही येत नाही त्यालासुद्धा ते इंग्लिशचे 10-12 प्रश्न आरामशीर सुटतात. मग खरी जी काय गंमत आहे ते उरलेल्या 10-12 प्रश्नांमध्ये राहते. या 10-12 प्रश्नांमध्ये थोडेसे सिनोनिम अँटोनिमसारखा घटक आहे, इडियमसारखा घटक आहे किंवा पॅराजंबलसारखा घटक असेल, कॉमन इररसारखा घटक असेल का, या ठिकाणी तुमची खऱ्या अर्थानं कमी जास्त तुम्हाला तिथं मार्क्स मिळतात. त्यामुळे आता या उरलेल्या दिवसांमध्ये एकच गोष्ट आपल्याला करायची आहे, जिथं आपण गेल्या एक्झाममध्ये आपण कमी पडलो किंवा ॲटलिस्ट आपण एक्झाम दिली तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठल्या टॉपिकमध्ये प्रश्न आले आणि कुठे आपण कमी पडतो किंवा वेगवेगळ्या जे काही आता रिस्पॉन्स शीट येतात तर कुठल्या टॉपिकमध्ये आपल्याला कमी पडतो आहे, तर तिथं स्वतःला थोडंसं जास्त जोर देऊन थोडीशी तयारी करून घ्यायची. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पहिली गोष्ट सिलेबस जो आहे तो व्यवस्थितपणे माहीत पाहिजे. तुम्हाला सांगितलेलं आहे की 26, 27 आणि 28 ह्या 3 दिवसामध्ये एक्झाम होणार आहे. दिवसाला 3 सत्र असतील. टोटल 9 सत्रामध्ये एक्झाम पुरवठा निरीक्षकची होईल आणि लिपिकची जी काही उच्चस्तरीय लिपिक आहे त्याची 29 फेब्रुवारीला एका सत्रामध्ये सगळं फायनल होणार आहे. म्हणजे 10 सत्रामध्ये ही गट क ची एक्झाम तुमची कंप्लीट होणार आहे. लक्षात ठेवायचं. मग यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आता मी इंग्लिश शिकवतो त्यामुळे निश्चित मी इंग्लिश विषयी बोलणार आहे. मी बाकीच्या विषयावर कधी बोलत नाही कारण तो माझा एरिया पण नाही आणि मला त्याविषयी डिटेल सांगण्यापेक्षा मी माझ्या विषयावर जास्त कॉन्फिडेंटली बोलू शकतो. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी जो सिलेबस डिक्लेअर केलेला आहे तर त्या सिलेबसमध्ये त्यांनी हे साधारणतः मराठी जे आहे त्याला 25 मार्क्स आहे, इंग्लिशला 25 मार्क्स, सामान्य ज्ञान ज्याला आपण करंट म्हणतो त्या करंटच्या संदर्भात तुमचे 25 मार्क्स आहेत आणि अंकगणितीय क्षमता आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी 25 मार्क्स. म्हणजे जवळपास हा जो पेपर आहे इतर परीक्षांसारखाच 100 मार्क्सचा पेपर आहे. किती? इतर परीक्षांसारखा 100 मार्क्सचा आहे. तर आता एक गोष्ट जर आपण डोळ्यासमोर ठेवली की TCSनं ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स घेतल्यात, IBPSनं ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स कंडक्ट केलेल्या, मग ते वनसेवा असेल म्हणजे वनरक्षकची जी एक्झाम झालेली असेल, त्याचबरोबर तुमची वेगवेगळ्या प्रकारच्या कृषी विभागाच्या वेगवेगळ्या एक्झाम झालेल्या आहेत, या सगळ्या एक्झाम जर पाहिल्या ना तर काही गोष्टी खूप कॉमन सापडतात की प्रश्नांची लेवल, प्रश्न विचारण्याच्या पद्धती आणि संबंधित घटकांवरच वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत काही घटक चांगले का ह्या घटकांवर आयोगाने एवढ्या साऱ्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारलेत. त्यामुळे शक्यतो याच्या पलीकडे आपल्याला जास्त पाहायचं नाही आहे. एवढंच पण खूप पद्धतशीरपणे करायचं आहे. काय एवढे घटक खूप पद्धतशीरपणे करायचं आहे जेणेकरून याच्यावर आलेले प्रश्न आपले चुकणार नाहीत हे लक्षात ठेवायचं. मग आता हे जे काही 4 घटक आहेत त्यांच्यामध्ये मी इंग्लिश विषय सांगतो. त्यातला जो पहिला जो पार्ट आहे तो जातो तो म्हणजे आपली कॉमन व्होकॅब्युलरी. तर जनरली कुठलाही पेपर असू द्या कॉमन व्होकॅब्युलरी ही असणारच त्याच्यामध्ये. आणि विशेष करून याच्यामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे तर कॉमन व्होकॅब्युलरीमध्ये लक्षात ठेवायचं की सिनोनिम लक्षात ठेवायचं आणि अँटोनिम्स. तर हा जो काही घटक आहे ना याच्यावर ते कंपल्सरी प्रश्न विचारतात. काय सिनोनिम आणि अँटोनिम या घटकावर आयोग कंपल्सरी प्रश्न विचारतं. त्यामुळे तुम्ही स्वतःला चेक करा, स्वतःला ऑब्झर्व करा की आपण एवढे एक्झाम दिलेले आहेत आणि ह्या एक्झाममध्ये आपले सिनोनिम आणि अँटोनिमचे किती प्रश्न बरोबर येतात. हा जर एखादा जर म्हणत असेल की हा टॉपिक ड्रॉप करूया, जाऊ द्या लय अवघड आहे, एवढे सारे शब्द पाठ होत नाही आहेत, आपण बाकीच्या याच्यामध्ये जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करू, तर ही चूक तुम्ही करू शकता. तर ही चूक आता करायची नाही आहे. कारण इथं आत्तापर्यंत जर लागलेले रिझल्ट जर पाहिले ना मित्रांनो तर चित्र वेगळं आहे. त्यामुळे इथं रिस्क उचलायची नाही. आणि मी परत एकदा सांगतो, माझं सध्या ह्या कोर्सचं रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे मी एक गोष्ट अगदी खात्रीशीर सांगतो का सिनोनिम अँटोनिममध्ये जे काही शब्दार्थ तुम्हाला विचारले जातात ते कॉमन असतात का ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. ते खूप ॲडव्हान्स व्होकॅब्युलरी नाही आहे, ती कॉमन व्होकॅब्युलरी आहे. त्यामुळे ही तुमच्याकडे माहिती पाहिजे. मग त्या अनुषंगाने थोडं तुमच्याकडे शब्दसाठा असावा. उरलेल्या दिवसांमध्ये थोडंसं याचं नियोजन करा, ते इम्पॉर्टंट आहे. 2 नंबरला तुम्हाला प्रश्न विचारला जातो व्होकॅब्युलरीवर इडियम्सवर. आता इडियम्स मी सध्या जे पाहिलेले आहे, सध्या मी जे पाहत आहे त्यात मला एक गोष्टीचं ऑब्झर्वेशन सापडतं का राज्यसेवा, गट ब, गट क, डिपार्टमेंटल एक्झाम्स या पेपर्समध्ये जे काही इडियम्स आत्तापर्यंत येऊन गेलेले आहेत तर त्यातल्या खूपच कमी इडियम्स या एक्झाम्समध्ये रिपीट झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आयोग काय करतं की नवीन नवीन इडियमला ट्राय करतं. त्यामुळे सगळं वाचत बसणं ह्या स्टेजमध्ये शक्य नाही आहे. जेवढी तुमच्या बुकमध्ये किंवा असेल तर तुम्ही त्या इडियम्स वाचू शकता, समजून घेऊ शकता. पण याही पलीकडं या टॉपिकसाठी तुम्ही थोडंसं लॉजिकली व्यवस्थितपणे पहा. म्हणजे आयोगानं भलेही नवीन इडियम विचारलेले आहेत
परंतु या इडियमचं विश्लेषण करताना एक गोष्ट मला जाणवते का आयोगानं भलेही नवीन इडियम विचारली, परंतु जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायांपैकी तुम्हाला एक पर्याय बरोबर एलिमिनेट करता येतो, म्हणजे तो तुम्हाला उत्तरापर्यंत शोधता येतो. म्हणजे काही 3 पर्याय इतके नॉनसेन्स टाकतात की एक पर्याय बरोबर तुमच्या लक्षात येतो. म्हणजे थोडं लॉजिकल सेन्सचा अभ्यास करा, म्हणजे लॉजिकल सेन्सचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला इडियमसारख्या घटकाला थोडा तो यूज करता येईल. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे ज्या इडियम्स आहेत त्याचं वाचन तुम्ही केलं पाहिजे, परंतु नवीन इडियम आलं त्यासाठी लगेच मार्केटमध्ये जाऊन पुस्तकं हे सगळे ह्या शेवटच्या स्टेजमध्ये शक्य नाही. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा या ठिकाणी वर्कआउट झाल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी स्पेलिंग इरर, याच्यावर आयोगानं खूप प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे काय कानू आयोगाचं ह्या स्पेलिंग इररवर खूप बारकाव्याने लक्ष आहे. आणि इव्हन आत्तापर्यंत ज्या परीक्षा झालेल्या ह्या परीक्षांमध्ये सुद्धा स्पेलिंग इररवर जे वारंवार जे शब्द येतात ना, ते खूप आपल्या डे टू डे लाईफमधले शब्द आहेत. हे मी स्वतः पाहिलेले आहेत, मी त्याचं रेकॉर्डिंग करतोय सध्या, जे मी ऑब्झर्व करतोय ते सांगतो. खूप कॉमन व्होकॅब्युलरी आहे. तर जनरली एक कॉमन स्पेलिंगचे जे आपले शब्दार्थ आहेत ते तुमच्या वाचनातून यावे. खूप ऑब्झर्वेशन तुमचं असलं पाहिजे. हे या ठिकाणी शेवटच्या स्टेजमध्ये करा. आणि 4 नंबरचा जो काही घटक आहे तो म्हणजे तुमचा प्रोवर्ब. तर थोडक्यात प्रोवर्बवर सुद्धा काही प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायचं. तर हे थोडक्यात काही बेसिक प्रोवर्ब ज्याला आपण म्हणतो ते तुमच्या माहिती असावेत. तर जनरली व्होकॅब्युलरीमध्ये हे 4 घटक चांगले करून ठेवा मित्रांनो. म्हणजे तुमच्याकडे काही रेफरन्स बुक असेल, रेफरन्स मटेरियल असेल तर ते वाचून घ्या, हे तुम्हाला मी या ठिकाणी सजेस्ट करतो. आणि हे करत असताना जे काही आयोगानं जे काही तलाठी भरती, वनरक्षक आहे किंवा ज्या वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स झालेल्या आहेत डिपार्टमेंटच्या, त्याचे भरपूर सारे रिस्पॉन्सिट सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्यांच्यामध्ये आलेले जे काही शब्दार्थ आहेत ते जरी व्यवस्थित जर केले ना मित्रांनो, खूप सारा कॉन्फिडन्स तुमचा बुस्टअप होणार आहे. हे या शेवटच्या स्टेजमध्ये गरजेचं असतं, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. हा झाला तुमचा व्होकॅब्युलरीचा पार्ट. व्होकॅब्युलरीच्या व्यतिरिक्त 2 नंबरचा घटक या ठिकाणी दिला आहे तुमचा सेंटेन्स स्ट्रक्चर, ज्याला वाक्यरचना म्हणतो. लक्षात ठेवायचं, वाक्यरचना या ठिकाणी खूप पद्धतशीरपणे तुम्हाला विचारली जाते. आता सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात की बघा, इथं सेंटेन्स स्ट्रक्चर वेगळं केलं आणि ग्रामर वेगळं केलेलं आहे. तर मी ग्रामरविषयी बोलतो, तुर्तास लक्षात ठेवा सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे, वाक्यरचना. मग याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात की आपल्याला चेंज द व्हॉइस हा जो टॉपिक आहे ना, हा याच्यामध्ये गृहीत धरा तुम्ही. काय चेंज द व्हॉइस म्हणजे जनरली बेसिकली काय केलं जातं की ॲक्टिव्ह व्हॉइसचं तुम्ही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करा, पॅसिव्ह व्हॉइसचं तुम्ही परत एकदा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करा. म्हणजे हे करत असताना वाक्यामध्ये काय परिवर्तन होतं, बदल होतो, तो खूप बारकाव्याने टिपायचा आहे. आणि माझ्या मते जेवढ्या एक्झाम झालेल्या आहेत TCS मार्फत, प्रत्येक पेपरमध्ये चेंज द व्हॉइसवर प्रश्न विचारला गेलेला आहे. पण प्रश्न किचकट विचारलेले नाही आहे, हे अगदी बरं झालेलं आहे. खूप सिंपल आणि सरळ प्रश्न विचारलेत, फक्त तुम्हाला त्यामधून जायचं एवढंच त्यांनी अपेक्षित ठेवलेलं आहे. त्यामुळे बेसिक जे काही चेंज द व्हॉइसचे रूल्स आहेत हे व्यवस्थित एकदा करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, तर हा एक त्याच्यातला पार्ट आहे. अदरवाईज दुसरा एक पार्ट याच्यामध्ये बघायचं म्हणजे ज्याला आपण पॅराजंबल असं म्हणूया. तर पॅराजंबल हा जनरली सेंटेन्स स्ट्रक्चरमधला महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलं जातं, त्याचे 4 भाग केले जातात. ते उलटसुलट क्रमाने दिल्याच्या नंतर त्याला PQ-RS किंवा ABCD सिरीज दिली जाते. तर त्याच्या आधारे तुम्हाला योग्य वाक्याची रचना बनवायची, किंवा 4 वेगवेगळी वाक्य दिली जातात, ते उलटसुलट दिले जातात. लॉजिकल सेन्स आणि ग्रॅमॅटिकल ऑर्डर या पद्धतीनं त्या वाक्यांचा क्रम तुम्हाला विचारला जातो. तर ह्या घटकावर तुम्हाला थोडं लक्ष द्यायचं आहे. आता याचं वाचन तुम्हाला पुस्तकातून करण्याऐवजी ज्या आत्ता झालेल्या एक्झाम्स आहेत, या एक्झाममध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत ते जरी व्यवस्थित केले तरी 100% तुम्हाला हा टॉपिक तुम्हाला मदत करणार आहे. याला पाठांतर नाही आहे, याच्यासाठी तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची, हे तुम्हाला मी परत एकदा सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग का जिथे आपले मार्क्स कमी जास्त होऊ शकतात किंवा हे मार्क गेले नाही पाहिजे असा जो काही घटक आहे तो म्हणजे बेसिक ग्रामर. मी परत एकदा शब्द विचारतो, तुमच्या परीक्षांमध्ये बेसिक ग्रामर विचारलं जातं, खूप ॲडव्हान्स ग्रामर विचारलं जात नाही. जेवढ्या साऱ्या एक्झाम आलेल्या आहेत त्या एक्झाममध्ये इतके किरकोळ नियम विचारलेले आहेत की मला वाटत नव्हतं की एवढ्या छोट्या छोट्या नियमांवर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. लक्षात ठेवायचं. मग बेसिक ग्रामरमध्ये कंपल्सरी प्रत्येकानं काय करायचं आहे, हा 3 नंबरचं चॅप्टर त्यामुळे लक्षात ठेवायचं. बेसिक ग्रामरमध्ये सगळ्यांनी काय करायचं आहे
का पार्ट्स ऑफ स्पीच जो आहे हा तर तुम्हाला कंपल्सरी करूनच ठेवायचा आहे. पार्ट्स ऑफ स्पीच याला तुमच्या सुटका नाही. कंपल्सरी पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन इथपर्यंत ॲटलिस्ट पार्ट्स ऑफ स्पीच, त्यांचे टाईप आणि त्यांचा बेसिकली वाक्यात उपयोग, काय बेसिकली वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा हे व्यवस्थितपणे करून ठेवा. तर पार्ट्स ऑफ स्पीच करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आर्टिकल टॉपिक, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे परत एकदा की जवळपास प्रत्येक एक्झाममध्ये जेवढ्या झालेल्या आहेत एक्झाम, प्रत्येक एक्झाममध्ये आर्टिकलवर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर मग आर्टिकल चांगलं करा. ए अँड द आणि झिरो आर्टिकलचा वापर कुठे कशा पद्धतीने केला जातो, त्यांच्या रिगार्डिंग रूल्स काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर क्वेश्चन टॅग का जो कधी कुणाचा चुकत नाही, परंतु तो सुद्धा एकदा डोळ्याखालून घालून ठेवा. क्वेश्चन टॅगचे जे काही 20 रूल आहेत, छोटे मोठे नियम आहेत, ते नियम तुम्हाला माहिती असावेत. त्यातले 15-16 ऑलमोस्ट प्रत्येकाला माहिती आहेत. 2-3 जर तुम्हाला नवीन वाटत असेल तर व्यवस्थित स्टडी करून ठेवा. हे हक्काचे मार्क आहेत, हे जाता कामा नये, हे तुम्हाला मी सांगतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक घटक येतो, तो म्हणजे टेन्स. टेन्सचा बेसिक आहे, जे काही 12 काळ आहेत त्या 12 काळांच्या 12 रचना आणि बेसिकली याच्यामध्ये क्रियापदाचा जो वापर आहे तो व्यवस्थितपणे समजून घ्या, हा अत्यंत गरजेचा आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही एक टॉपिक येतो, म्हणजे तुमच्या वाक्यातला सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर येणारा व्हर्ब यांच्यामध्ये जे ॲग्रीमेंट आहे, ह्या ॲग्रीमेंटवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकमध्ये थोडे मोठे जवळपास 49 नियम आहेत. एवढं सगळं या परीक्षांना करण्याची गरज नाही. एक मोजके 15-20 नियम का जे बेसिकवर आधारित आहे, तेवढे जर चांगले जर केले तर हे आरामशीर तुमचं क्लिअर होतं, हे तुम्हाला मी सांगतो. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक राहिलो तो म्हणजे इफचा क्लॉज, ज्यालाच आपण कंडिशनल सेंटेन्स म्हणतो. ह्या कंडिशनल सेंटेन्समध्ये क्रियापदाचा वापर, मॉडल ॲक्झुलरचा वापर याच्यावर सुद्धा आयोगानं काही प्रश्न विचारलेत, तर तो ह्या टॉपिकमध्ये करून घ्यायचा आहे. आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे तुमचं पंक्च्युएशन्स. लक्षात ठेवायचं काय, पंक्च्युएशन्स. हा पंक्च्युएशन हा जो काही घटक आहे याच्यावर प्रत्येक एक्झाममध्ये आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे एवढे टॉपिक व्यवस्थित तुमचे झाले पाहिजे. ॲटलिस्ट एवढे टॉपिक चांगले करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला खूप सारा कॉन्फिडंट तुमचा या लेक्चरच्या माध्यमातून तुमचं होणार आहे. तर इडियम आणि फ्रेजेस तुम्हाला मी व्होकॅब्युलरीमध्ये मगाशी पण सांगितलं होतं. तर बऱ्याच वेळा त्याचे मिनिंग विचारला जातो, त्याचं वाक्यामध्ये उपयोग. तर या ठिकाणी तुम्हाला वाक्यातला उपयोग कमी आहे, पण मिनिंगवर जास्त प्रश्न आलेले आहेत, ते करून ठेवा. आणि यांनीच सिलेबसमध्ये काय केलेले बघायचं, यांनीच सिलेबसमध्ये तुम्हाला एक टॉपिक टाकून दिलेला आहे आणि तो टॉपिक म्हणजे तुमचा आहे कॉम्प्रेन्शन ऑफ पॅराग्राफ. पॅराग्राफ त्यांनी म्हणजे जे काही पुरवठा निरीक्षकची एक्झाम आहे त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे या सिलेबसमध्ये त्यांनी पॅराग्राफवर प्रश्न विचारलेले आहेत, असं स्पष्टपणे सांगितलेले आहे, म्हणजे विचारणार आहेत. त्यामुळे जर असं जर झालं तर तुम्हाला एक साधारणतः एक 4 ते 5 प्रश्न पॅराग्राफवर असू शकतात, हे पण तुम्ही डोळ्यासमोर ठेवायचं. 4 ते 5 एक पॅराग्राफ दिला जातो. निश्चित कॉम्प्युटरची स्क्रीन आहे, तर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर मावेल असा एक पॅराग्राफ दिला जाईल. त्याच स्क्रीनवर तळाला एक प्रश्न दिला जाईल आणि तो जो पॅराग्राफ आहे असा पुढच्या प्रश्नांसाठी प्रत्येक स्क्रीनवर स्लाईडवर तोच पॅराग्राफ असेल, त्याच्या खाली एक प्रश्न असेल. या स्वरूपामध्ये तुम्हाला पॅराग्राफ दिले जातील. तर हे पॅराग्राफची सुद्धा तुमची स्टडी झाला पाहिजे मित्रांनो. तर ज्या अर्थ या ठिकाणी कॉम्प्रिहेन्शन हा शब्द दिलेला आहे, याच्यामध्ये अजून 2 पॉसिबिलिटी आहे. एक तर आयोग तुम्हाला पॅराग्राफ विचारेल किंवा या ठिकाणी तुम्हाला पॅराजंबल विचारेल. पॅराजंबल जर सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये 1 किंवा 2 जर विचारल्या तर समजून चालायचं तुमच्या पेपरमध्ये पॅराग्राफ हा विचारला जाईल, लक्षात ठेवा. त्यामुळे कॉमन व्होकॅब्युलरी आहे, त्याच्यामध्ये सिनॉनिम, अँटॉनिम, मिसस्पेल्ड वर्ड आहेत, बरोबर आहे. तर याच्यावरचे प्रश्न व्यवस्थित स्टडी झाले पाहिजे, म्हणजे तुम्हाला अभ्यास चांगला करायचा आहे. सेंटेन्स स्ट्रक्चरची तयारी करून ठेवा, वाक्यरचना ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही. त्याचबरोबर ग्रामरमध्ये सगळ्यात जास्त टॉपिक्स आहेत, हे तुम्हाला मी आता नमूद केले होते. एवढे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला स्टडी करायचं आहे. इडियम आणि फ्रेझल वर्कची तयारी करायची आहे आणि पॅराग्राफला थोडंसं समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, ही ऑनलाईन एक्झाम आहे. जर पॅराग्राफ जर आला तर कन्फ्युजनचे चान्सेस जास्त राहतात. त्यामुळे ज्या वेगवेगळ्या रिस्पॉन्स शीट्स आपल्याजवळ अवेलेबल झालेल्या आहेत, या पेपर्समध्ये जे काही पॅराग्राफ्स आलेले आहेत त्यांची उत्तरं कशी द्यायची, किती वेळ लागेल, किती वेळ दिला पाहिजे, वाचायचं कसं, उत्तर समजून कसं घ्यायचं, याची अगदी वेल इन ॲडव्हान्स स्टडी करून ठेवा.
हे असं होणार नाही. एखाद्याला वाटेल की यार पॅराग्राफ आहे काय, एवढी काही गरज नाही, 12वीला मी खूप सारे पॅराग्राफ सॉल्व केलेत, बरोबर आहे. तर असं काय गृहीत धरू नका तुम्ही. तर इथे ऑनलाईन स्वरूपामध्ये जे पॅराग्राफ येतात, पॅराग्राफचं स्वरूप, पॅराग्राफचं वाचन कसं करायचं, किती वेळ दिला पाहिजे, या सगळ्याचं वर्कआउट तुमचं बिफोर द एक्झाम झालं पाहिजे. त्यामुळे तुमच्या हातामध्ये 18 ते 20 दिवसचा कालावधी आहे अगदी आजपासून. त्यामुळे 20 दिवस म्हणजे काय खूप मोठा काळ नाही आहे. याच्यामध्ये 2-3 रविवारच येतात, बरोबर आहे की नाही. याच्यामध्ये घरातही एखादा काही कार्यक्रम असू शकतो, मित्रमंडळी आहे, याच्यात वेळ जाऊ शकतो. बाकीचे पण सध्या शेड्यूल तुमचं चालूच आहे बाकीच्या एक्झामचं. त्यामुळं आपला अभ्यास करत असताना इंग्लिशचं वेटेज चांगलं आहे, म्हणजे 25% आहे. तर याच्यावर स्टडी तुमचा चांगला झाला पाहिजे. त्यामुळे आत्ता मी म्हणत नाही की प्रत्येकानं संपूर्ण कोर्सची बॅच लावली पाहिजे. परत एकदा ABCDपासून तुम्हाला चेन द वाईज का सॉल्व करायचा, क्वेश्चन टॅग, हे सगळं करण्याची आता एवढी गरज वाटत नाही. परंतु तरी पण या एक्झामच्या दृष्टीनं का जो तुमच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट असणार आहे, का तो थोडासा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करेल, ह्या दृष्टीने एक छोटासा कोर्स या ठिकाणी मी लॉन्च केलेला आहे. ह्या कोर्सची किंमत काय जास्त नाही आहे, अगदी प्रत्येकाला घेता येईल, अगदी नॉर्मल विद्यार्थ्याला घेता येईल एवढं मी कमी किमतीत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं माझं वेगळं प्रयोजन नाही आहे. परंतु तलाठी भरती आहे, सहकार आहे, जलसंपदा आहे, महानगरपालिकेची एक्झाम आहे, आरोग्य विभाग आहे, नगर परिषद आहे, नगर रचना विभाग आहे, MIDC आहे, PCMC आहे, DMER आहे, DEVT, TPA, ह्या ज्या एक्झाम्स आत्तापर्यंत झालेल्या आहेत, या एक्झामचे जवळपास 100पेक्षा जास्त रिस्पॉन्स शीट्स का जे अवेलेबल आहेत, ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं, इंग्लिश प्रश्नपत्रिकांचं, म्हणजे प्रत्येकाच्यामध्ये 25-25 प्रश्न असणार आहे, ते यांचं व्यवस्थित पद्धतशीरपणे विश्लेषण ह्या कोर्समध्ये केलेलं आहे. जेणेकरून काय होणार आहे का ह्या शेवटच्या दिवसांमध्ये, एक्झामच्या अगोदरच्या दिवसांमध्ये तुम्हाला खूप कॉन्फिडंट येणार आहे की एखाद्या टॉपिकवरचा प्रश्न कसा सॉल्व केला पाहिजे, याला किती वेळ दिला पाहिजे, त्या प्रश्नामध्ये बेसिक काय आहे. मग एखादा प्रश्न असा असतो का त्या प्रश्नाविषयी तुम्हाला कदाचित माहीत नसेल, मग तिथं लॉजिक लावता येतं का, लॉजिक लावायचं कसं आणि त्या प्रश्नाचं उत्तर अचूक शोधायचं कसं, हे सगळं पद्धतशीरपणे ह्या कोर्समध्ये मी घेतो आहे. आता तुम्ही म्हणाल की सगळा कोर्स तयार आहे का, तर मी सध्या रेकॉर्डिंग चालू आहे, 20-22 लेक्चर झालेले आहेत. परंतु मी जसं तुम्हाला मी सांगितलं, तुमची एक्झाम जर साधारणतः 26 तारखेच्या आसपास असणार आहे किंवा तुमची एक्झाम आहे, बरोबर आहे की नाही. मग ह्या एक्झामच्या दृष्टीने मी डेली 5 लेक्चर, तर इंटू जर आपल्याला जर 15 दिवस जरी पुढचे जरी पकडले, तरी मी तुम्हाला ही मागचे पुढचे 75 आणि आत्तापर्यंत झालेले 25, म्हणजे तुम्हाला एक ऑन एन ॲव्हरेज एक्झामच्या अगोदर 100 प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस मी तुम्हाला देणार आहे. डेली 2-3 म्हणजे एक लेक्चर काय खूप मोठा नसणार आहे, तास 1.5 तासाचा. छोटे छोटे 25 प्रश्न आहेत आणि प्रश्नाचं स्वरूप इझी आहे. त्यामुळे सिनॉनिम आहे, अँटॉनिम आहे, इडियम्स आहे, फ्रेझल वर्ब असतील, त्याचबरोबर तुमचे पॅराजंबल आहे, बरोबर, छोटे छोटे ग्रामरचे टॉपिक्स आहेत. हे सगळे प्रश्नांचं प्रॉपर ॲनालिसिस जर तुम्ही जर हे ऐकलं, माझी मेथड जर तुम्ही समजून जर घेतली प्रश्नपत्रिका सॉल्व करण्याची, तर लक्षात ठेवा, हे शेवटच्या ह्या एक्झामच्या दिवसांमध्ये तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे, लॉजिकल सेन्स तुमचा डेव्हलप होणार आहे आणि जे बेसिक रूल्सवर इथून मागे प्रश्न विचारलेत ते रूल 100% तुमचे प्रिपेअर्ड होणार आहे. तर हे निश्चित तुमच्या कामाचं आहे. तर हा जो काय कोर्स आहे तुम्ही जॉईन करू शकताय थोड्या दिवसांमध्ये, याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. म्हणजे पुरवठा निरीक्षक आहे आणि अजूनही ज्या काही उर्वरित एक्झाम्स येत्या काही दिवसांमध्ये होणार आहेत, या सगळ्या एक्झामसाठी हा कोर्स तुमच्या दृष्टीनं उपयुक्त आहे. सगळ्या रिस्पॉन्स शीटचं ॲनालिसिस स्टेप बाय स्टेप 4-4, 5-5 पेपर मी डेली अपडेट करून जाईल आणि तुम्हाला हा कोर्स मी अवेलेबल करून देईल. तर तुम्हाला इंग्लिश नोटबुक हे ॲप्लिकेशन आहे, गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हा कोर्स तो तुम्हाला दिसेल आणि याची नाममात्र फी 349 रुपये आहे मित्रांनो. या 349 रुपयामध्ये अगदी हायेस्ट क्वालिटी तुम्हाला विश्लेषण या ठिकाणी अवेलेबल करून दिले. डेली 3-4 लेक्चर निवांत ऐका, तासभर वेळ द्या, व्यवस्थितपणे ऐका, सगळ्यात छोट्या मोठ्या संकल्पना तुमची क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मला ही थोडीशी माहिती द्यायची होती. तर हा कोर्स जॉईन करू शकता, पण हे कंपल्शन नाही आहे की केलाच पाहिजे. ज्यांना खरंच वाटतंय का पुढं मेंटरशिपची गरज आहे, ह्या दिवसांमध्ये कॉन्फिडन्स तुमचा थोडं लूज होतो आहे, तर तुम्ही ह्या कोर्सला नक्की प्राधान्य द्या. अदरवाईज तुम्हाला मी जे टॉपिक दिलेले आहेत तर त्या टॉपिकचा जर तुम्ही स्टडी जर केला तर तुम्ही वाचन करताना जाणवतं की बरं हा टॉपिक माझा जरा वीक आहे,
त्याचा तुम्ही अजूनही स्टडी करून ठेवा, जेणेकरून तुमचा हे एक्झामपर्यंत खूप छान पद्धतीनं वर्कआउट होईल. तर या लेक्चरमध्ये एवढंच बस मित्रांनो. लवकरच आपण या कोर्समध्ये माझं लेक्चर चालू आहे, तर भेटूयात. थँक्यू.